All the time, God is good. God is good all the time. मित्र हो, आपण सर्वांनी रॅप्चर विषयी ऐकले असेल, म्हणजे परमेश्वराने निवडलेल्यांना वर उचलणे. जगाच्या उत्पत्तीनंतर सर्वप्रथम हनोकला देवाने सदेह लोकांतरी नेले, म्हणजे स्वर्गाच्या राज्यात उचलून नेले. आणि हेच ते पहिले रॅप्चर आहे, म्हणजे परमेश्वराने निवडलेल्यांना वर उचलणे ह्याचे चिन्ह आहे. इब्री लोकास चॅप्टर 11 वर्स 5 पहा. हनोकला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासाने लोकांतरी म्हणजे स्वर्गराज्यात नेण्यात आले आणि तो सापडला नाही, कारण त्याला देवाने लोकांतरी नेले. लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की तो देवाला संतोषवीत असे, म्हणजे देवाला भीत असे, चांगले ते करीत असे आणि जे काही देवाला आवडते त्याप्रमाणे तो करीत असे. आणि तसेच दुसरे चिन्ह एलिया ह्याचे आहे. देवाने त्याला पहिलेच सांगितले होते त्याला वर उचलले जाणार आहे म्हणून. आणि तिसरे चिन्ह आई मरिया हिचे आहे. तिलाही देवाने स्वर्गराज्यात सदेह उचलून नेले आहे. आणि वेळोवेळी आई मरियेने तिची उपस्थिती या पृथ्वीवर दर्शवलेली आहे. आणि ही सर्व चिन्हे आहेत जगातील सर्व मनुष्यांसाठी. जो कोणी देवाच्या आज्ञा पाळतात, देवाचे भय बाळगतात, देव परमेश्वर ह्याच्याकडे आपल्या संपूर्ण मनाने व संपूर्ण जीवाने वळतात, तरच अशा सर्वांना देखील हनोकप्रमाणे मरणाचा अनुभव येणार नाही आणि आपण वर उचलले जाऊ. परमेश्वर प्रभू येशू नेहमी चिन्हाद्वारे लोकांशी बोलत असे आणि अशी पुष्कळ चिन्हे पवित्र शास्त्रात आहेत. रॅप्चर होणार आहे, पण त्या अगोदर काय होणार आहे ह्याची जरा देखील कल्पना कोणाला आहे का? आमोस चॅप्टर 5 वर्स 18 पासून पहा. परमेश्वराचा दिवस यावा अशी जे इच्छा बाळगतात त्यांना धिक्कार असो. परमेश्वराचा दिवस म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाचा दिवस. जे लोक आपल्या आत्म्यात आपल्या मनाची पूर्ण तयारी न करता प्रभू येशू ख्रिस्ताचे दुसरे आगमन लवकर व्हावे अशी जे इच्छा बाळगतात त्यांना धिक्कार असो. परमेश्वराचा दिवस येण्याची म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचे दुसरे आगमन होण्याची तुम्ही का इच्छा करता? तो दिवस अंधकारमय आहे, प्रकाशमय नव्हे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाचा दिवस अंधकारमय असणार, प्रकाशमय नसणार. तो अगदी काळोखाचा असणार, त्यात मुळीच चमक नसणार, म्हणजे तो दिवस प्रकाशमय नसणार. तसेच सफन्या चॅप्टर 1 पहा. परमेश्वराचा मोठा दिवस समीप आहे, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाचा दिवस जवळ आहे. तो दिवस येऊन ठेपला आहे, तो दिवस वेगाने येत आहे. ऐका, परमेश्वराचा दिवस तेथे वीर दुःखाने ओरडत आहे. हा संतापाचा दिवस आहे, दुःखाचा व क्लेशाचा दिवस आहे, विध्वंसाचा व उजाडीचा दिवस आहे, अंधकाराचा व उदासीनतेचा दिवस आहे, अभ्रांचा म्हणजे ढगांचा व निबिड म्हणजे दाट अंधकाराचा दिवस आहे. मित्र हो, कित्येक लोकांचा असा प्रश्न आहे की 2026 वर्ष झाली, प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे, प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे, पण सर्व काही व्यवस्थित आहे. प्रभू येशू जर येणार असता तर कधीच आला असता. अशा मनुष्यांसाठी प्रभू येशू ख्रिस्ताचे वचन पहा. 2 पेत्र चॅप्टर 3 वर्स 3 पासून पहा. प्रथम हे ध्यानात ठेवा की स्वतःच्याच वासनाप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटल्या दिवसात थट्टा करत येऊन म्हणतील, त्याच्या म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? कारण वाडवडील निजले म्हणजे मृत्यू पावले तेव्हापासून सर्व काही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे. कारण ते हे बुद्धी पुरस्सर विसरतात की पूर्वी देवाच्या शब्दाने आकाश आणि पाण्यातून पाण्याच्या योगे
घडलेली अशी पृथ्वी ही झाली. मित्र हो, इथे लिहिलेलं आहे, पूर्वी देवाच्या शब्दाने आकाश आणि पाण्यातून पाण्याच्या योगे घडलेली अशी ही पृथ्वी झाली. म्हणजे देवाच्या शब्दाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. देवाचा शब्द कोण? तर प्रभू येशू ख्रिस्त. तसेच स्तोत्र चॅप्टर 33 वर्स 6 पहा. परमेश्वराच्या शब्दाने म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने आकाश निर्माण झाले. त्याच्या मुख श्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले. पहिला योहान पहा, जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, जे आम्ही न्याहाळले व आपल्या हातांनी चाचपले, त्या जीवनाच्या शब्दाविषयी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आम्ही सांगतो. योहान चॅप्टर 1 वर्स 1 मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, प्रारंभी शब्द होता. शब्द कोणाचा? तर देवाचा. आणि शब्द कोण? तर प्रभू येशू ख्रिस्त. शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त देव आहे. मित्र हो, ह्या पुढील वचनांकडे जरा लक्ष द्या. त्याच्या योगे म्हणजे त्या शब्दायोगे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ता योगे तेव्हाच्या म्हणजे नोहाच्या वेळेच्या जगाचा पाण्याने बुडून नाश झाला. पण आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने अग्नीसाठी राखलेली आहेत. म्हणजे न्यायनिवाड्याचा व भक्तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेली आहेत. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त अजून का येत नाही, तसा विलंब प्रभू येशू आपल्या वचनाविषयी करत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. तरी रात्री चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल. त्या दिवशी आकाश मोठा नाद करत नाहीसे होईल. सृष्टीतत्वे तप्त होऊन लयास जातील म्हणजे जळून जातील आणि पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील. तर ही सर्व अशी लयास म्हणजे जळून जाणारी आहेत. म्हणून पवित्र वर्तवणुकीत व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे. त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टीतत्वे तप्त होऊन वितळतील. आता लवकरच दानियल संदेष्टाच्या द्वारे सांगितलेला ओसाडीचा अमंगळ पदार्थ म्हणजे सैतानी व्यक्ती पवित्र स्थानात उभा असलेला तुम्ही पाहाल. कारण जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही असे मोठे संकट त्या काळी म्हणजे आता लवकरच येईल. त्या दिवसातील संकटानंतर लगेच सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, तारे आकाशातून पडतील व आकाशाची बळे डळमळतील. पहिला थैसल पहा. कारण आज्ञाध्वनी म्हणजे देवाच्या आज्ञांचा ध्वनी, आद्य दिव्य दूताची वाणी म्हणजे प्रधान दिव्य दूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. म्हणजे ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आपला उद्धारकर्ता जिवंत देवाचा पुत्र परमेश्वर म्हणून ज्यांनी स्वीकार करून जे मृत्यू पावले आहेत ते पहिल्याने उठतील. सर्वत्र अंधार, दुःख, संकटे असणार. अशा वेळी देवाने जे निवडलेले आहेत अशांना वाचवण्यासाठी प्रभू येशू स्वर्गातून उतरेल. मित्र हो, देवाच्या तुतारीचा नाद इतका भयंकर व भीतीदायक असणार, कारण हे सर्व पहिले पण घडले आहे. निर्गम चॅप्टर 19 पहा. तिसरा दिवस उजाडताच गडगडाट झाला व विजा चमकू लागल्या. पर्वतावर दाट ढग जमले व शिंगांचा फार मोठ्याने
नाद होऊ लागला, तेव्हा छावणीतले सर्व लोक थरथरा कापू लागले. सर्व सिनाई पर्वतावर धूर पसरला, कारण परमेश्वर अग्नीतून त्याच्यावर उतरला. भट्टीच्या धुरासारखा त्याचा धूर वर चढला व सर्व पर्वत थरथरू लागला. त्यावेळेस प्रभू आपल्या लोकांच्या भेटीसाठी आला होता, पण ह्यावेळेस तो जगाचा न्याय निवाड्यासाठी येणार आहे. प्रकटीकरण चॅप्टर 9 पहा. त्या दिवसांत माणसे मरणाची संधी शोधतील, तरी ती त्यांना मिळणार नाही. मरणाची उत्कंठा धरतील, तरी मरण त्यांच्यापासून दूर पळेल. ह्या वचनांकडे जरा लक्ष द्या. लूक चॅप्टर 17. नोहाच्या दिवसांत झाले तसे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसातही होईल. नोहा तारावात गेला आणि त्याच दिवशी जलप्रलयाने येऊन सर्वांचा नाश केला. तसेच लोटाच्या दिवसांत झाले त्याप्रमाणे होईल. ज्या दिवशी लोट सदोमातून निघाला, त्याच दिवशी आकाशातून अग्नी, गंधक यांची वृष्टी झाली व सर्वांचा नाश झाला. तसेच मत्तई चॅप्टर 24 पहा. तेव्हा मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रकट होईल. मग पृथ्वीवरील सर्व जातीचे लोक शोक करतील आणि ते मनुष्याच्या पुत्राला, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला, आकाशातल्या मेघावर आरूढ होऊन पराक्रमाने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील. करण्याच्या महानादाबरोबर तो आपल्या दूतांना पाठविल आणि ते आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत त्याच्या निवडलेल्यांना चारी दिशाकडून जमा करतील. मित्रहो, हाच तो रॅप्चर दिवस आहे. हाच तो दिवस आहे जो सर्वांना, म्हणजे जे देवाचे भय धरतात व त्याच्या आज्ञा पाळतात व पश्चाताप करतात, त्यांना वर उचलण्याचा दिवस आहे. हे सर्व इतके भयानक आणि भयंकर होणार आहे. मित्रहो, नोहा हा एकटाच नीतिमान होता, तसेच लोट देखील एकटाच नीतिमान होता. नोहा आणि लोटमुळे त्यांच्या घरातील सर्व माणसे वाचवली गेली. याचा अर्थ घरातील मुख्य माणसास नीतिमान होणे फार आवश्यक आहे. त्याच्याद्वारे त्याच्या घरातील सर्व माणसे वाचवली जातील. 10 कुमारीच्या उदाहरणाप्रमाणे ज्यांची तयारी झाली होती त्याच आत गेल्या. प्रश्न असा आहे की आपली तयारी झाली आहे का?